सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार शीतल तेजवानीला अटक. घोटाळे प्रकरणात नवे खुलासे होण्याची शक्यता. सांगलीमधल्या आष्टा नगर परिषदेतल्या आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम समोर पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची. गोंदियामध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या ईव्हीएमचा सील तोडल्याचा उमेदवारांचा आरोप. कंट्रोल रूमचा स्विच बंद आहे का पाहण्यासाठी गेल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणं संशयाच्या भोवऱ्यात. विरोधकांकडून शंका व्यक्त. निवडणूक आयोगासोबत सरकारी दोषी वडेट्टीवारांचा हल्ला. मुख्यमंत्र्यांच्या नंतर राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट. राऊतांच्या प्रकृतीची केली विचारपूस. अतिवृष्टीचा अहवाल महाराष्ट्र सरकारनं पाठवला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा लोकसभेत स्पष्टीकरण. तर सरकारला वाचवण्याचा प्रयत्न सुरू. सुप्रिया सुळेंचा पलटवार. 21 डिसेंबर पर्यंतच्या आचारसंहितेचं पडसाद. यंदाच्या हिवाळी अधिवेशनावर 8 ते 14 डिसेंबर पर्यंत केवळ एक आठवड्याचं अधिवेशन. विरोधी पक्षनेता निवडा. भास्कर जाधवांची आग्रही मागणी. रायपूरच्या मैदानात कोहलीचा पुन्हा एकदा शतकी धमाका. ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी. भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. पट्टणकोडीतील ऊसाच्या फळाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान. हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी 80.85% मतदान. प्रभाग क्रमांक 7 व 9 मध्ये चुरशीनं मतदान. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.